शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चौथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतंय. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. मी तुम्हाला तेच सांगतो, इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काय सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूदंड देखील लोकांनाच आला ना. एक बातमी दिलेली आहे, ती बातमी जर तुम्ही बघितलं तर 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल. हा, सो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादलं जाते. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं. त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला. आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरातनं व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यासोबत गाड्यांचा ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा? एकदा सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चौथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही. उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे. परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात. बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काही परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी मिळणे झालं का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतंय आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय. मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि आज अनेक लोक, म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळ येईल, संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. त्यातून यांना पैसे मिळतात ना. ही सगळी गणितं ही पैशाची आहेत. मी तुम्हाला तेच सांगतो, इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काय सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूदंड देखील लोकांनाच आला ना. ते पैसे देखील, इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीच्या या इथेनॉलमुळे इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना बसला. गाड्यांच्या किमती वाढल्या. इथेनॉलमुळे जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्या वेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. सो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे हे 0.00 काही कोटींमध्ये, 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.